नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। मतदारसंघाच्या परिसीमनाचा विषय सध्या चांगलाच चर्चेत आहे। पुढच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मतदारसंघाची पुनर्रचना अपेक्षित आहे, अर्थात त्यापूर्वी जनगणना व्हायला हवी। कदाचित पुढील वर्षी जनगणना देखील केली जाईल। 2011 नंतर जनगणना झाली नाही। 2021 मध्ये जनगणना व्हायला हवी होती, परंतु त्यावेळी कोरोना संकटामुळे ती पुढे ढकलली गेली। अर्थात प्रश्न केवळ जनगणनेचा नाही, दक्षिणेतील राज्यांनी लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघ पुनर्रचनेलाच विरोध करणे सुरू केले आहे। त्यामागे कारणही तसेच आहे। मतदारसंघाची पुनर्रचना लोकसंख्येच्या आधारावर झाली आणि दुसरा आधारच नाही तर दक्षिणेतील राज्यांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे। दक्षिणेकडील राज्यांनी कुटुंब नियोजनाचा राष्ट्रीय कार्यक्रम प्रभावी आणि परिणामकारक राबविल्याने त्यांच्या राज्याची लोकसंख्या मर्यादित राहिली। शिवाय या राज्यांमध्ये शिक्षणाचे प्रमाण देखील अधिक असल्याने स्वाभाविकच छोटे कुटुंब सुखी कुटुंब हा विचार अधिक रुजला। परंतु याच कारणामुळे या राज्यांची मोठी राजकीय अडचण होऊ शकते। तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी याबाबत आवाज उठविला आहे। दरम्यान गृहमंत्री अमित शहा यांनी परिसीमानंतर तामिळनाडूतील लोकसभेच्या जागा कमी होणार नाही असे आश्वासन दिले असले तरी स्टॅलिन यांची तक्रार वेगळीच आहे। दक्षिणेतील जागा भलेही कमी होणार नाहीत, कदाचित काही प्रमाणात वाढतीलही, परंतु लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघाची पुनर्रचना करायची झाल्यास उत्तरेतील बहुतेक राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे। त्या परिस्थितीत केंद्रातील सत्तेच्या चाब्या उत्तरेतील काही मोजक्या राज्यांच्या हाती असतील। त्याचा थेट फायदा भाजपला होईल। त्यामुळे केंद्रीय राजकारणातून दक्षिणेकडील राजकीय पक्ष बेदखल होण्याची भीती स्टॅलिन व्यक्त करीत आहेत आणि त्यांची ही तक्रार अशीच रास्तच म्हणावी लागेल। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। नमस्कार।